आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलू मेथीची सुकी भाजी बनवणार आहोत, जी खायला खूप चविष्ट लागते। त्यासाठी मी ती मेथीची भाजी धुवून कापून घेतलेली आहे व त्याचबरोबर टमाटर, कांदे, मिरच्या, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहेत व त्याचबरोबर मी ते आलू पण छान लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे व इथे जिरा मोहरी घेतलेली आहे व त्याचबरोबर आता मी इथे घेत आहे चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर घ्यायचा आहे। एक्स्ट्रा मसाले यूज नाही केले आहेत आपण। आता तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकायची आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये लगेच कांदे टाकायचे आहे। कांदे टाकून घ्यायचे आहे आणि कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे थोडे शिजू द्यायचे आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला मिरच्या पण टाकायच्या आहे। कांदे मिरच्या टाकल्यानंतर यांना छान असं शिजू द्या। कांदे मिरच्या शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचे आहे। टमाटरांना पण छान शिजू द्यायचं आहे। आता बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये हा मीठ व हळदी पावडर टाकून द्या। मीठ व हळदी पावडर टाकल्यानंतर छान असं परतून घ्या। छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आलू टाकायचे आहे। तसं तर आलूसाठी मराठी शब्द बटाटा आहे, परंतु आता आलू म्हणण्याची सवय झालेली आहे म्हणून मी इथे व्हिडिओमध्ये आलूच म्हणत आहे। तर आता आपण या आलूंना काही वेळासाठी झाकून ठेवलेला होता, म्हणजे एखादी मिनिटासाठीच। आता बघू शकता छान असे ते मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये मेथी टाकत आहोत। मेथी टाकायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता मेथी थोडी जास्त होती, पूर्ण मेथी आली नाही याच्यामध्ये। आपण आधी या मेथीला परतून घेऊया आणि नंतर बाकीची मेथी टाकून घेऊया। बघू शकता आता सर्व मेथी मी टाकलेली आहे। आता या मेथीला छान असं परतून घ्यायचं आहे। आलू मेथी सर्व छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे मिक्स करून घ्या आणि काही वेळासाठी झाकून ठेवा। कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे शिजतपर्यंत। काही वेळानंतर बघू शकता 10-15 मिनिटांनंतर छान असे आलू मेथी दोन्ही शिजलेले आहेत। आता आपण यावरून कोथिंबीर टाकूया। आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। तर चला आपण ही आलू मेथीची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता भाजी खायला खूप चविष्ट लागते, खूप टेस्टी लागते। तुम्ही यामध्ये आलूचं प्रमाण वाढवू पण शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।